हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आषाढीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ त्या दिवशीचा आहे, पण तो काही कारणावश मी आज पोस्ट करते. तर सकाळीच सुरुवात मस्त देवपूजेने झालेली होती. खूप छान वाटत होतं. घरामध्ये देवभक्तीचे गाणे लावलेले होते आणि माझी तुळसबाई आहे ना खूप छान आता ग्रो करते. याआधी मी जेवढ्या पण तुळस लावल्यात अजिबात जगत नव्हत्या. आजच्या दिवशी तुळशीचं काहीतरी खूप महत्त्व आहे म्हणे. आजच्या दिवशी वारकरी तुळस डोक्यावर घेऊन नाचतात. सो घराखालीच मंदिर आहे आणि शनिवारसुद्धा होतं. विराजचे पप्पासुद्धा घरी होते. कधी जाणं होत नाही मंदिरात, म्हटलं चला आज तरी जाऊयात. विराजला मस्तपैकी वारकरीचा ड्रेस घालून आम्ही घेऊन गेलेलो होतो. तिथे गेलो तर प्रसाद खूप जोरात चालू होता आणि गर्दी पण होती, पण दर्शनाला अजिबात त्रास झाला नाही. आणि विराजच्या टिळा लावून झालेला होता, तेवढं शूट करायचं राहिलं. पण विराजच्या पप्पांचे जेव्हा वेळ आली टिळा लावायची त्यावेळेस विराजने त्यांचे केस खूप छान वरती धरलेले होते. आणि जे टिळा लावणारे बाबा होते ना, त्यांना हे खूप बघून भारी वाटत होतं आणि ते मला बोलले की बाळ पाहिजे तर असं. आणि हे ऐकून मला खरंच खूप भारी वाटलेलं होतं. त्यानंतर लाईनीत उभं राहिलो दर्शनासाठी. मला असं वाटतं ना, VIP दर्शन घेण्याची मजा नाही आहे ना, ती लाईनीत उभं राहून दर्शन घेण्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं ते दर्शन आहे ना, आतुरता असते त्या दर्शनात. आणि मला खरंच खूप भारी वाटत होतं. मंदिरसुद्धा खूप छान सजवलेलं होतं आणि आपली मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीसुद्धा सजवलेले होते. प्रसाद घेतला आणि घरी यायला निघालो. भेटत नेक्स्ट